या हातात पकड. MSCB ऑफिस जेल रोडच्या इथं आलो होतो आम्ही आणि या सगळ्या ग्राहकांचा प्रश्न होता. पुढे ग्राहकांचा प्रश्न होता, तर तो प्रश्न सॉल्व्ह करत असताना आम्हाला जवळजवळ 1 तास इथं ना आक्रोश करावा लागला. आम्हाला इथं बसून आंदोलन करावं लागलं. त्यामध्ये आता त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक आहे का आणि ग्राहकांचं समाधान झालं आहे का हे आपण बघू. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला व्हिडिओ शूटिंग चालू आहे, तुम्ही व्हिडिओ काढताय, आम्हाला काही धडधड होते, त्यांचा BP वाढतो, त्याच्यामुळे आपण त्यांना सुरक्षा दिली आणि इथं आलो. इंगळे साहेब नाही आहे बरं का, परत एकदा सांगतो, इंगळे साहेब नाही, इंगळे साहेब पळून गेलेले आहेत. आणि तो अर्ज दिला बघा. हां, हे पुढे 1 मिनिट हा अर्ज पहा. आरे रावीची जी भाषा करतात ना, जे वायरमॅन असतील, जे अधिकारी असतील, त्यांची तक्रार आम्ही इथं केलेली आहे या अर्जामध्ये. आणि हा अर्ज आता आम्ही आहे ना जाधव साहेबांना दिलाय, जगदीश जाधव साहेबांना. त्यांना जाऊन हा अर्ज आम्ही देतोय आणि त्या वायरमॅन आणि त्या अधिकारी त्या कर्मचाऱ्यांचं आहे ना बडतर्फ झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर त्या मागणी संदर्भात आम्ही आता त्या जाधव साहेबांना भेटतोय. तुमचं समाधान झालं का? आता जे ते उत्तर दिले, काय उत्तर दिले? पुढे महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून आम्ही इथे आल्यानंतर मग निर्भय महाराष्ट्र पार्टीचे प्रतिनिधी त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्या मदतीमुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही इथे तक्रार अर्ज आमचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आणि याच्यावर लवकरात लवकर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. हां ना, हां तुम्ही बोला. तर त्यांनी म्हणजे मी या आधी पण लाईट बिल भरायचं नाही असा कोणता विषय मांडला नव्हता. यांच्याकडे हा विषय मांडला, जे पण तुम्ही लाईट बिल आम्हाला 1 टाइम दिलेलं त्याची इन्स्टॉलमेंट करून द्या, ती मागणी केली होती त्यांनी. आता ते आम्हाला एक शब्द दिला आहे की तुमची मागणी आम्ही उद्यापर्यंत पूर्ण करून देऊ. जर त्यांनी आता कदाचित केलं तर चांगलंच आहे, नाही केलं तर तेव्हा 1 टाइम भरावंच लागणार आहे. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे प्रतिनिधी आले त्यांच्यामुळे त्यांनी ते आमचे प्रॉब्लेम ऐकून घेतले आणि ते आम्हाला त्याच्यावर एक सोल्युशन म्हणून त्यांनी आम्हाला एक शब्द दिला, त्यानुसार त्यांनी काम केलं पाहिजे हीच अपेक्षा. आता मी इथे जवळजवळ 3 तास आम्ही थांबलो, बसलो, बोललो यांच्याशी, यांची भाषा ऐकून घेतली. पण आता त्यांनी थोडं निर्भय महाराष्ट्र पार्टीचे प्रतिनिधी त्यांच्या सहकार्यामुळे थोडं त्यांनी आता बोललेले 2 दिवसात आम्ही तुम्हाला, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला, 2 दिवसात आम्ही तुम्हाला तुमचं समाधान म्हणजे ते लाईट बिल काही कमी करून किंवा मग त्याची इन्स्टॉलमेंट करून हे देऊ असं त्यांनी 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे. 2 दिवसात हे करून देणार यांना ना. हे बघा, आता हे तात्पुरतं समाधान म्हणतो मी. इथं तात्पुरतं समाधान आहे ना, हे अधिकारी वर्गाने कर्मचारी वर्गाने आमचं केलेलं आहे. काका काही तक्रार आहे तुमची? काका तक्रार आहे काही? माझं बिल वाढत नाही. हा घे ना, बाईट घे. काय झालंय? 4-6 महिन्यापासून आहे ना 390 350 जे बिल होतं. पुढे आवाज येऊ दे. पुढे 350 390 जे बिल होतं अगोदर ते 700च्या आसपास झालंय आणि आता 1000च्या वर गेले आता ते. आणि आताही आता हे 350 390 690 730 आता ते म्हणतात मी मीटर फॉल्टी का ते म्हणतात हे दे ना मला हिस्ट्री द्या ना त्याची. हिस्ट्री पुढे मागची किती रिडिंग होते, आता किती वाढतंय. हे हा ग्राफ आहे सप्टेंबर 24 बरोबर ना, हा ग्राफ आहे बघा ना ते. हां हे बघा, हे वाढतं बिल आहे बरं का. आणि कारण सांगितले जात आहे का तुमचं मीटर फॉल्टी आहे. हे सगळे जे आलेत ना ग्राहक, आता एक ग्राहक येतोय तो आमच्याशी संवाद साधतोय. सप्टेंबर 24 मध्ये 33 युनिट पडले, नंतर ऑक्टोबरमध्ये पडले 43. हे मार्च 2025 पर्यंत आहे ना हे 43 युनिट पडले. एप्रिल 2025 चे 52, जून 2025 चे 76, 82. काय गोंधळ चाललाय, भयान परिस्थिती बरं का. बिल किती यायचं तुम्हाला? 390 400च्या आसपास यायचं. आता 700 800 390 400च्या आसपास यायचं बिल आलंय आता. नाही किती दिवसाचं बिल? 3 महिन्याचं. हा 3 महिन्याचं 2400 रुपये. 1000च्या वर बिल चाललंय आता. काय गोंधळ आहे? चला मला साहेबांना विचारू द्या. नाही या ना मला सर मीटर फॉल्टी कुठं बाहेर घे. पुढे येणार आहे, पुढे येणार. असं काय करतो तू? मीटर फॉल्टी कळू दे ना. हां त्यांना मी तेच म्हटलं तुम्ही एकदा मीटर चेक करून घ्या.
नाशिककर जनता तुमच्या सगळ्यांची मीटर फॉल्टी झालेली आहे. बिल वाढलंय तुमचं, तुम्ही मीटर चेक करून घ्या, त्याच्यात पैसे घाला. आणि काय हे बघा ग्राफ दाखवा, हे मीटर फॉल्टी 33, 43, 43 किती जणांची मीटर फॉल्टी नाशिकमध्ये? आणि फॉल्ट कसा क्रिएट होतो, कसा तयार होतो फॉल्ट? रीडिंग नाही दिसलं. हां, मीटर खराब असं रीडरला दिसलं नाही. चुकी कोणाची याच्यामध्ये? चुकी आता तुम्ही सांगते कोणाची? हां, चुकी नाही सांगते ना कोणाची. नाही. काका तुमचं नाव सांगा, ग्राहकांचं नाव. रोशन सूर्यवंशी नावे. मीटर फॉल्टीच्या नावाखाली ना बिल वाढत आहे बरं का. 300 400चे बिल गेले 1000 रुपयामध्ये, आणि तुम्ही हेलपट्टी मारून मारा इथं. आता ते म्हणता त्याच्यात चुकी कोणाची सांगता येणार नाही. चुकी म्हणते ते आमची नाही आणि ते ग्राहकाची नाही, चुकी काय माहिती कोणाची असं म्हणून राहिले ते. अशी उत्तर आहे महावितरण कंपनीचे. भयान परिस्थिती. तुमचं नाव काय काका? रोशन. राहायला कुठे? म्हणजे तिकडच्याच पट्ट्यातलं गोळे काय सगळं इथलंच आहे सगळं. निकमला पाठवलं, निकमने मला इकडे पाठवलं. हा का? कुठे गेले ते आधी? ते MSCB निकम येतात ना रिडिंग घ्यायला वगैरे, हां रिकव्हरीला. हां त्यांनी सांगितलं मला तुम्हाला बिल पाहिजे असेल. हां का? आता यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? मीटर फॉल्टी आहे, मी मागच्या 2 महिन्याचं बिल बाकी आहे. हां, ते जास्त होतं म्हणून मी भरलं नव्हतं. आता वाढतच चाललंय अजून, म्हणून मी आता चौकशीला आलो. जत्रा हॉटेल आणि आडगाव तुमचे मीटर फॉल्टी सगळ्यांचे. आता मारा तुम्ही. आता 1000 बिलं तुम्हाला येणार आहे. तुमच्या बोडकेवे बिलं मारणार आहे, उत्तर देणार. तुमचे मीटर फॉल्टी भरा मारा, अंधारात राहा तुम्ही, आणि डिस्कनेक्शन होणार आहे तुमचं. काहीच विषय नाही, विषयच नाही काय. आता हे महावितरण पुढं नाही कोणी चालचूळ करू शकत, आहे ते भरावंच लागतं. आडगाववाले उडवडीचे उत्तर देतात सगळे. हां हां, ते म्हणतात नाशिक रोडला जा, जेल रोडला जा, तुमच्या हेड ऑफिसला जा, तिथं मी मीटर चेक करा, मीटरचे चार्जेस भरा, माणूस येईल, तुम्ही मीटर घेऊन जाईल, आणि नंतर नवीन मीटर लावायचे वेगळे चार्जेस, सगळे आपणच भरायचे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आम्ही कार्यकर्ते. आम्ही आलो, यांचे सगळ्यांचे फोन चालले तर आम्हाला माहिती केली. सोमनाथ समोर कोण पाहिजे? हां, सोमनाथ भावेसोबत असतं, जितेंद्र भावे हो, त्यांचेच कार्यकर्ते आम्ही. त्यांच्यासोबत सोमनाथ कोराडे, सोमनाथ कुराडे. हां, सोमा कुराडे. हां, सोमा कुराडे. विचारला आमच्यासोबत होता. आडगावकर जनतेने लक्षात घ्या, हे खूप मोठा काहीतरी घोटाळा झाला आहे तुमच्यासोबत, आणि तुमचे मीटर फॉल्टी झाले, तुमचे बिलं पण वाढले. तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, मोठा मोर्चा घेऊन आमच्याकडं, आपण यांच्याकडे येऊ. इंगळे साहेब पळाले अक्षरशः इथून. बोदलकर आणि इंगळे इथून पळून गेले, उत्तर देऊ शकत नाही, संवाद साधू शकत नाही. त्यांनी इथून पळ काढलाय. कोणत्या ऑफिसला गेले काय माहित नाही. ते इन्चार्ज आहे, मेन इन्चार्ज आहे, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाहीये. ते कधी पळू शकता, कधी येऊ शकता, कधी झोपू शकता, कधी खाऊ शकता, कधी जाऊ शकता. काहीच नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. करून ते वायरमॅनचं नाव टाक त्याच्यामध्ये. पुढं टाक. यांना नाव प्रॉपर घे टाकून. आता यांचे जे ना मीटर कट केले आहेत ना, लाईट कट केली ना, ते जोडण्याचं काम आता चालू आहे. कॉलिंग चालू आहे साहेबांची. ते सांगताय जोडून द्या, मीटर जोडून द्या, लाईव्ह चालू इथं जोडून द्या. आता ते ऐकताय की नाही आपल्याला काय माहिती.
कार्यकारी अभियंता जाधव साहेबांचा नंबर घेऊन टाका, आपल्याला तिथं संपर्क साधायला त्यांना. सुरेश वायरमन. हो. त्याचं नाव पण टाकलं पाहिजे, त्यांनी त्रास दिला होता. ते चला आता आपण कट करू. आता आम्ही चाललोय ना यांची तक्रार करायला, वायरमॅन आणि काय नाव दुसरे अधिकारी, काय नाव आयरे वायरमॅन आणि काळे साहेब कोणतरी वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्यांची तक्रार करायला चाललोय. तक्रार स्कॅनिंग झाला का, मिळतंय का? हा.